हां, तर इकडे अमेरिकेत 4-5 प्रकारची अंडी मिळतात. आपल्याकडेही हळूहळू ही पद्धत सुरू झाली आहे. ही सगळ्यात स्वस्तवाली आहेत की ज्याच्यावर काहीच ऑर्गॅनिक किंवा काही केमिकल्स वापरले नाही, असं काही नाही. हे सगळे प्रकारचे केमिकल्स वापरून आर्टिफिशियल सगळं खाद्य वापरून बनवलेली असतात आणि ह्याचं जे टर्फल आहे, शेल जे आहे ते एकदम थिन असतं. फ्री रेंज, पॅश्चर रेज आणि ऑर्गॅनिक हे बाकीचे 3 प्रकार आहेत. ह्याच्यातली पॅश्चर रेज सगळ्यात चांगली. ह्याच्यात साधारण हे बघा, आता 108 स्क्वेअर फूट प्रत्येक कोंबडीला जागा दिली जाते आणि ती मॅक्सिमम वेळ बाहेर उघड्यावरच राहून उघड्यावरचे किडे खाणं, बिया खाणं या गोष्टी करत असते. फ्री रेंज म्हणजे या कोंबड्या ह्याच्यात नसतात, पिंजऱ्यात नसतात, केज फ्री असतात, पण त्यांना जागा नाही दिली जात आणि मॅक्सिमम त्या प्रोसेस्ड जे त्यांचं अन्न असतं ते खात असतात. आणि ऑर्गॅनिक म्हणजे फक्त फर्टिलायझर, हॉर्मोन्स वगैरे न वापरलेलं अन्न आणि त्यांना इंजेक्शन कुठल्याही प्रकारची अँटीबायोटिक्स ह्या गोष्टी वापरल्या नसतात, असा फरक असतो. तर कायम पॅश्चर रेज्ड एग्ज सगळ्यात चांगली की ज्याच्यात मॅक्सिमम जागा कोंबडीला दिलेली आहे आणि ती सगळ्यात जास्त बाहेरचं अन्न खाऊन, नॅचरल अन्न खाऊन तिची वाढ झालेली आहे. तर आता ह्याच्या रेटमध्ये तुम्ही फरक बघाल तर सगळ्यात स्वस्त जे अंडं आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट ते तिप्पट किंमत ही पॅश्चर रेज्ड एगची असते. तर हा फरक आपल्याला जाणवतो. अंडं फोडताना सुद्धा त्या अंड्याचं टर्फल हे खूप जाड आणि ब्राऊन रंगाचं आणि कडक असतं एकदम, ते फोडायला जोर लागतो. बाकीच्या अंड्यांची टर्फल अगदीच हलकी आणि पातळ असतात.